इतिहासपुत्रा शतायुषी हो. महाराष्ट्रभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 99व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्तानं प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेला हा सुंदर लेख. शिवशाहीर हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते अटकर कोट, अटकर जाकीटातले हिमसफेद दाढी आणि मानेवर रोळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र जटा सांभाळीत हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे. त्यांच्याशी संवाद साधत असताना जणू एखाद्या ऋषीबरोबरच भेट होत आहे असे वाटते. शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहिरांनी आयुष्यभर जपला. या मंत्राच्या साह्यानं वनी तो चेतवावा, चेतविता चेततो या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली. बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड पेरले आणि त्यातून ऐतिहासिक जाणीवांनी बहरलेले राष्ट्रभक्तीचे मळे उभारले. त्यांच्या प्रेरणेनं असंख्य शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले. ऐतिहासिक वस्तू, वास्तू आणि कागदपत्रे यांच्याकडे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहण्याची दृष्टी शिवशाहिरांनी दिली. अनेक अभ्यासक आणि संशोधकांना यातून प्रेरणा मिळाली. हुंदडणारी उत्साही तरुण मुले भक्तिभावाने गडकोटांच्या भेटीला जाऊ लागली. बाबासाहेबांसमवेत रानवाटा शोधत तो तेजस्वी इतिहास समजावून घेऊ लागली. शिवचरित्राच्या अभ्यासाचे, संशोधनाचे, श्रवणाचे, दर्शनाचे, अध्यापनाचे एक नवे पर्व सुरू झाले. सनावळी आणि दप्तरांमधला इतिहास शिवशाहिरांनी ललितरम्य पद्धतीने अनेक पिढ्यांना ऐकवला. वाणी नव्हे खंडधार की विजेचा लोळ किर्र करी शिवसृष्टीचा उच्चार जणू घनगडगडती अशी बाबासाहेबांची तेजस्वी वाणी आहे. हा व्रतस्थ शिवप्रेमी आणि असंख्य शिवप्रेमींचा गुरु, त्यांचे जीवनही तितकेच तेजस्वी. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या भक्तीचा विषय होते. 6व्या वर्षापासून वडिलांबरोबर त्यांनी गडकिल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास सुरुवात केली. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी विमानाने, कधी बैलगाडीतून ते घोडेस्वारीपर्यंत मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलाचा प्रवास केला. रात्र रात्र दप्तर चाळून शिवचरित्राची सामग्री मिळवली. शिवचरित्र लिहून तयार झाले, पण ते प्रकाशित करण्यासाठी जवळ पैसे नव्हते. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झालेला नव्हता. मग शिवचरित्र प्रकाशित करण्यासाठी पैसे जमवायला बाबासाहेबांनी मुंबईच्या भाजी बाजारात कोथिंबीरही विकली. या शिवगाथेची वाचकांनी अक्षरशः पारायणे केली. या शिवचरित्राचे कौतुक करताना आचार्य अत्रेंनी मराठातल्या अग्रलेखात लिहिले, हे शिवचरित्र साऱ्या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेऊन घरभर नाचत सुटावे इतके सुंदर झाले आहे. हे शिवचरित्र गद्य आहे की काव्य आहे, इतिहास आहे की नाट्य आहे याचा शब्दागणिक भ्रम पडतो. ते वाचताना मराठी भाषा इतिहासाची दासी बनली आहे की इतिहास मराठी भाषेच्या पायावर लोळण घेतो आहे हे समजत नाही. हे अमर शिवचरित्र कालिदासाच्या कल्पनेने आणि भवभूतीच्या भावनेने लिहिलेला एक महाकवी, हे अमर शिवनाट्य शेक्सपियरच्या ज्वलंत भावनेने लिहिणारा महान नाटककार या महाराष्ट्रात जन्माला यावा, हे केवढे मोठे भाग्य. गीत रामायणाने झपाटलेले शिवशाहीर एके दिवशी खांद्याला झोळी अडकून थेट पंचवटी या गदी माडगुळकरांच्या निवासस्थानी गेले. बाबासाहेब गदिमांना म्हणाले, याचकास मालकाच्या हातून भिक्षा हवी आहे. गदिमा बाहेर आले. त्यांना काही उलगडा होईना. तेव्हा शिवशाहीर म्हणाले, आधी दान द्या, तुम्हीच देऊ शकाल. असं दान मागतोय, नाही म्हणू नका. गदिमा तयार झाले. शिवशाहिरांनी दान मागितलं. गीत रामायणासारखं गीत शिवयान लिहीन असं वचन द्या. गदिमांनी वचन दिलं, पण नियतीने ते पुरं होऊ दिलं नाही. शिवप्रेम हाच शिवशाहिरांशी जोडण्याचा मजबूत धागा आहे. आजही तरुण मुले किल्ला पाहायला निघतात तेव्हा ही वार्ता ते बाबासाहेबांना पत्राने कळवतात. बाबासाहेब मग त्यांना आशीर्वाद लिहितात. आपण छोट्या चित्त्यांच्या चपळ सेना घेऊन गडकोटांच्या आणि दरेकपऱ्यांच्या मोहिमा करीत आहात. मनसुबा बहुतच उत्तम आहे. किल्ले पुरंदरापासून
तख्तनशील रायगडा पावतो आपले चित्ते झेप घेणार आहेत. या गडकोटांचा इलाखा बहुतच बेनजीर आहे. तेथील तटबुरुजांचा तर इतिहास ऐसा की काळीच धुंद व्हावे. बारकाईनं बघा. थोरले महाराज छत्रपती साहेबांची चरित कहाणी याच रानावनात फुलली. इथेच नौबती झडल्या, इथेच पोवाडे दणाणले, इथेच गुप्त कारस्थानं कुजबुजली. ती सारी लक्षात घ्या, मनात साठवा. तेव्हाच आपली मोहीम फत्ते होईल. पण आपण वाऱ्यासारख्या भळाळणाऱ्या या उत्साहाला कृतीने नवा आकार द्याल, तेव्हाच त्याची सार्थकता ठरेल. प्रत्येक गडाचा बुरुज तुम्हाला म्हणेल, तुम्ही वेडे व्हा, बेचैन व्हा, बेभान व्हा. हाच या मोहिमेचा उद्देश आहे. बहुत काय लिहावे, फत्ते, पावल, आशीर्वाद. बाबासाहेबांनी गमतीने एका मुलाखतीत सांगितले, मला 3 गोष्टीचा अतिशय कंटाळा आहे. एक, दाढी करण्याचा. दुसरा, झोपेतून उठल्यानंतर अंथरुणं गोळा करण्याचा. आणि तिसरा, व्याख्याने देण्याचा. पहिल्या 2 प्रकारांतून मी माझी सुटका करून घेतली. पण तिसरी गोष्ट वयाच्या 8व्या वर्षापासून माझ्या मानगुटीवर जी बसली आहे ती आजपर्यंत माझी पाठ सोडलेली नाही. ती गोष्ट म्हणजे व्याख्यान देणे. गोष्टी सांगण्याची कला बाबासाहेब शिकले ते त्यांच्या वडिलांकडूनच. त्यांच्या वडिलांचे बोलणे तिखट असले तरी ते मुलांशी खूप प्रेमळपणे वागत. त्यांचे वाचन अफाट होते. इतिहासातल्या, पुराणातल्या, रामायण महाभारतातल्या कितीतरी गोष्टी त्यांचे वडील त्यांना सांगत. नाटके पाहण्यासाठी ते मुलांना बरोबर घेऊन जात. बाबासाहेबांच्या वडिलांचे पाठांतर उत्तम होते आणि कथनशैली सुरेख होती. रोज एक तरी गोष्ट ते बाबासाहेबांना सांगत. बाबासाहेबांच्या आईला ते थोरले श्रीमंत आणि बाबासाहेबांना धाकटे श्रीमंत म्हणत. बाबासाहेबांच्या कथानक शैलीवर त्यांच्या वडिलांचा प्रभाव पडला. बाबासाहेब म्हणतात, माझे आईवर 100% प्रेम आहे आणि वडिलांवर 101% प्रेम आहे. मोलाचे सांस्कृतिक धन बाबासाहेबांना लहान वयातच मिळाले. यातूनच लेखनाची, काव्यरचनेची आणि अभिनय कलांची वाढ आणि जोपासना झाली. बाबासाहेबांनी आयुष्यातले पहिले भाषण वयाच्या 18व्या वर्षी केले. ताथवडे हे त्यांचे आजोळ. तेथे नृसिंहाचे सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरात नृसिंहाची जयंती उत्सव साजरा व्हायचा, तो थाटामाटा. त्या उत्सवासाठी बाबासाहेब आईबरोबर मामांकडे जायचे. नृसिंहाच्या जयंतीच्या दिवशी एक कीर्तनकाराचे नृसिंह अवतारावर सुंदर कीर्तन व्हायचे. त्या कीर्तनाला त्यावेळी 2 रुपये बिदागी मिळायची. त्या 2 रुपयातून त्याने पेटी आणि तबला वाजवणाऱ्या कलाकारांची बिदागी द्यायची. असा सगळा मामला असायचा. त्या वर्षी गंमतच घडली. नृसिंह जन्माची वेळ जवळ आली तरी कीर्तनकाराचा पत्ताच नव्हता. सगळे लोक अस्वस्थ होते. मामाच्या जीवाची घालमेल सुरू होती, कारण त्या उत्सवाचे यजमानपद त्यांच्याकडे होते. त्यांच्या इब्रतीला साजेचा उत्सव त्यांनी आजभर केला होता. हातचड्डी आणि शर्ट घातलेले पोर सावदा बाबासाहेब हे सारे पाहत होते. त्यांचे मामा त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, तुला नृसिंह जन्माची गोष्ट माहीत आहे ना, तूच सांग. बाबासाहेब गडबडलेच, कारण त्यांना नुसती गोष्ट येत होती. कीर्तनकार तसे पूर्वरंग आणि उत्तरंग अशा 2 भागात कीर्तन करीत, तसे त्यांना जमणे शक्य नव्हते. आपला आवाज चांगला नाही, तालाचे आणि वाद्याचे ज्ञान नाही, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे कीर्तनकारासारखी गोष्ट कशी सांगायची असा प्रश्न बाबासाहेबांना पडला होता. ते काकुळतीला येऊन मामांना म्हणाले, मला नाही कीर्तनकारासारखी गोष्ट सांगता येणार. धीर देत मामा म्हणाले, तुला जशी गोष्ट सांगता येईल तशी तू सांग. त्या कीर्तनकाराप्रमाणेच सांगितली पाहिजे असा काही आग्रह नाही. इतर लोकांनीही त्यांना खूप आग्रह केला, प्रोत्साहन दिले. मनाची हिंमत करून बाबासाहेब उठले. त्यांनी साभिनय नृसिंह जन्माची गोष्ट सांगितली. लोकांना ती खूप आवडली. लोकांनी अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट केला. ते बाबासाहेबांचे पहिले जाहीर भाषण. खांबातून प्रगटलेल्या नृसिंह प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन स्वतःच्या नखांनी त्याचे पोट फाडले आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. हा प्रसंग बाबासाहेबांनी इतक्या तन्मयतेने सांगितला की लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.
हा प्रसंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वाघनखांनी अफजल खानाचा बाहेर काढलेला कोथळा याबाबत बाबासाहेबांना खूप साम्य जाणवले. या प्रसंगाने शिवचरित्र व्याख्यान रूपाने कथन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. पुढे बाबासाहेबांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांचे शिवचरित्रावर पहिले जाहीर व्याख्यान झाले ते नागपूरला. ती तारीख होती 25 डिसेंबर 1954. बाबासाहेबांची एक बहीण नागपूरला होती. ती बाबासाहेबांना म्हणाली, बाबासाहेब, तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास करताय, एक व्याख्यान नागपूरला द्या. बाबासाहेबांनी नाही म्हणायच्या तयारीत असतानाच त्या म्हणाल्या, तुम्ही नाही म्हणालात तर लोक काय म्हणतील. बहिणीचे भावावर काहीच वजन नाही. त्या असं बोलल्यामुळे बाबासाहेबांना नकार देणं अवघड झालं. त्यांच्या बहिणीचे भगिनी मंडळ होते. ते मंडळ आणि नागपुरातील सीताबर्डी भागातील राजाराम सीताराम लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने ते व्याख्यान झाले. ते बाबासाहेबांचे पहिले जाहीर भाषण. शिवचरित्राच्या त्या भाषणाला 100 लोक उपस्थित होते. लोकांना शिवचरित्र ऐकायला खूप आवडते याचा त्या दिवशी बाबासाहेबांना प्रत्यय आला आणि शिवचरित्र कथन हा त्यांचा ध्यास आणि श्वास बनला. गेली 66 वर्ष अव्याहतपणे बाबासाहेब व्याख्यानातून शिवचरित्र सांगत आहेत. देशाच्या सीमा ओलांडून बाबासाहेबांची परदेशातही व्याख्यानं झाली. अमेरिकेत एकेका दिवशी त्यांची 5 व्याख्यानं झाली. आज वयाची 98 वर्षे पार केलेली तरी बाबासाहेबांची शिवशाहिरी त्याच जोमात सुरू आहे. सर्व नाट्यविषयक संकल्पना ओलांडून जाणारे आणि संपूर्ण शिवचरित्र नाट्यरूपे मांडणारे जाणता राजा हे बाबासाहेबांचे सिद्धहस्त लेखणीतनं साकारलेले महानाट्य गेले 35 वर्ष देशात आणि परदेशात गाजत आहे. 200हून अधिक कलाकार, 5 मजली भव्य रंगमंच, हत्ती, घोडे, उंट, बैलगाड्यांसह होणाऱ्या अपूर्व प्रयोगानं इतिहासाचे रोमांचकारी दर्शन घडवण्याबरोबरच नवा इतिहास निर्माण केला आहे. इतिहासाकडून नेमकं काय शिकावं याची संथा शिवशाहीर देतात. अव्यभिचारी जीवननिष्ठा, घोर तपश्चर्यण, सातत्य आणि वक्तशीरपणा या सूत्रातले शिवशाहिरांचे जीवन हीच एक मूर्तिमंत गाथा आहे. बेचैन जगा आणि चैनीत मरा हा वडिलांनी दिलेला मंत्र आजही बाबासाहेब प्राणपणाने जपत आहेत. व्यासंग हीच त्यांची विश्रांती. वेळेबाबत तत्पर, अकारण कोणीही वेळ वाया घालवू नये. त्यासाठी कामे पडली अनंत, वेळ मात्र मर्यादित. म्हणून व्यर्थ गप्पात कालक्षेप नकी जे असा सुविचार त्यांनी घरात लावला आहे. ऐतिहासिक भांडी, शस्त्र, महाराजांची प्रतिमा आणि पालखी असलेल्या बाबासाहेबांच्या खोलीत गेले की धन्य वाटतं. हा इतिहासपुत्र कमालीचा हळवा आहे. पीडितांना पाहून कळवळणाऱ्या शिवशाहिरांची कळवळ मुकी नसते, तिला मदतीचा हात असतात. शिकण्याची अनिवार्य ओढ असलेली नानाविध जाती धर्माची मुले पुरंदरे वाड्यात राहून शिकली. समाजाला ते सतत देत राहिले. अदब तर त्यांच्या नसानसात भिनली आहे. एखाद्या चिमुरडीला देखील ते ताईसाहेब म्हणून हाक मारतात. बाबासाहेबांचा गौरव करताना प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणाले होते, बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था हे उमगतच नाही. व्यक्ती म्हणावं तर महाराष्ट्रभर कार्य पसरलं आहे आणि संस्था म्हणावं तर तिच्या कोठेही शाखा नाहीत. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे. बाबासाहेब म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साक्षात सर्वज्ञता. पण या सर्वज्ञतेने पांडित्याची वस्त्र नाकारली. डफावर थाप देऊन देश जागवणाऱ्या शाहिरांची वस्त्र तिनं पसंत केली. परमपवित्र अशा सगुण चरित्राची शाहिरी करावी ती बाबांनीच. शाब्बास शाहिरा शाब्बास. इतिहासानं सुद्धा तुला मुजरा करावा इतका मोठा माणूस तू. या सत्वहीन तत्वहीन जगात शिवचरित्राचा जागर करीत राहा. तुझ्या जागरणाला महाराष्ट्रातील सारी दैवतं
जातीनं हजर राहतील आणि तुझ्या शिवकथेत न्हालेला महाराष्ट्र तेजस्वी इतिहासाची पुनरावृत्ती घडविल आणि अखंड तुल्य अशा या प्रजासत्ताकास आनंद भुवनाचे ऐश्वर प्रदान करील. हे घडवण्यासाठी हे इतिहास पुरुषा शतायुषी हो. प्राचार्यांचे शब्द खरे ठरण्याच्या क्षणाची महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहतो आहे.